धारातीर्थ गडकोट मोहीम. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी उभं केलेलं हिंदवी स्वराज्य गडदुर्गांच्या आधारेच निर्माण केलं आणि याच गडकोटांच्या बळावर महाराजांनी अत्यंत अल्प साधन सामुग्री आणि थोडक्या सैन्यबळाच्या आधारे शेकडो रणसंग्रामात निर्णायक विजय मिळवले. हे गडकोट जर नसते तर इतक्या अल्पावधीत हे हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. ह्या गडांवर हजारो नरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या गडदुर्गांना धारातीर्थ बनवलं. घडलीत धारातीर्थ म्हणून टिकलीत तीर्थक्षेत्र. हे सत्य ध्यानात घेऊन उगवत्या पिढीच्या अंतःकरणात देव, देश आणि धर्म याविषयी अपार श्रद्धा उत्पन्न करण्याचा मोहिमा अत्यंत प्रभावी मार्ग. आणि म्हणूनच मागच्या 35 ते 40 वर्षांपासून गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी अशा मोहिमा आयोजित करतात. ज्या कोणाला देश टिकवायचा असेल त्याला भगवान छत्रपतींचं अंतरंग समजलं पाहिजे आणि ते समजायचं असेल तर शिवछत्रपतींचे जिवंत साक्षीदार असणाऱ्या या गडदुर्गांच्या श्रद्धायुक्त भावनेनं गेलं पाहिजे. एका गडापासून दुसऱ्या गडापर्यंत पायी प्रवास करणं, वाटेतल्या ऐतिहासिक स्थळांशी दर्शन घेणं, शिवछत्रपतींच्या जीवनाचं तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, तानाजी, बाजी, येसाजी यांचा जीवनाचा अंशतः अनुभव घेणं असं या धारातीर्थ गडकोट मोहिमेचं स्वरूप असतं. मोहिमेची सुरुवात ही श्री तुळजाभवानीच्या आरतीनं आणि परमपवित्र भगव्या ध्वजाच्या पूजनानं होते. मोहिमेत सहभागी होणारा धारकरी म्हणजे काय तर डोक्यावर वारकरी टोपी, हातात दंड आणि डोळ्यात शिवछत्रपतींचं अर्ध राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असणारा, अगदी वयाच्या 12 वर्षापासून ते वयाच्या 70 गाठलेल्या तरुणापर्यंत. पंढरीच्या वारीचं वर्णन करताना तुकोबराय असं म्हणतात की वारीच्या मार्गावरून चालताना संतांच्या पायाची धूळ आपल्या अंगावर बसल्यानं देहातील विष, विकार आणि वासना यांचा नायनाट होतो. एकदा का देहातील वासना मेली की भगवंतांच्या प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. वारकरी ज्या श्रद्धेनं पंढरीची वारी करतात, अगदी त्याच श्रद्धेनं धारकरी ह्या गडदुर्गांच्या मोहिमा करत असतात. फरक फक्त इतकाच की वारकऱ्यांचा उद्देश म्हणजे आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार आणि आत्मोद्धार असा असतो, तर धारकऱ्यांचा राष्ट्र उन्नती, राष्ट्र साक्षात्कार आणि राष्ट्र उद्धार असा असतो. मोहिमेची वाट चालत असताना अनेक जण प्रेरणादायी गीतं, श्लोक, अभंग आणि भारुड म्हणत ही मोहीम पूर्ण करत असतात. गडदुर्ग ही मौज मजा करण्याची अथवा करमणुकीची स्थानं नाहीत. ती राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती आणि छत्रपतींचा इतिहास शिकवणारी चालती बोलती विद्यापीठं आहेत. अवघ्या काही धारकऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेला हा उपक्रम आता हजारांच्या संख्येत विस्तारला आहे. मोहिमेत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर इतिहास अभ्यासक, शिवव्याख्याते आपल्याला इतिहासाची सुंदर अशी शिदोरी देतात आणि त्यानंतर आबाळाच्या छत्रछायेखाली सह्याद्रीच्या खुशीत सोबत आणलेला भाकर तुकडा खाऊन आपण निद्रास्त होतो. दुसऱ्या दिवशीची सुरुवात ही व्यायामाने होते. सकाळी उठून सूर्यनमस्कार आणि जोर बैठकांचा केलेला हा व्यायाम पुढल्या संपूर्ण दिवसाचं सामर्थ्य देऊन जातो. मोहिमेत सहभागी झालेल्या या हजारो धारकऱ्यांचं नेतृत्व हा परमपवित्र भगवा ध्वज करत असतो आणि दरवर्षी ह्या ध्वजाचा मान पटकावण्यासाठी सामील झालेल्या धारकऱ्यांची शिवप्रभू दौड घेतली जाते आणि या दौडेमध्ये प्रथम येणाऱ्या धारकऱ्यालाच पुढल्या वर्षीचा ध्वजाचा मान दिला जातो. शेकडो नरवीरांनी आपल्या रक्ताने या गडकोटांवर अभिषेक केला आणि त्यामुळं इथल्या मातीला पावित्र्य प्राप्त झालं. ही माती आपण मस्तकी लावावी, चिमूट घेऊन भक्षण करावी. 4-5 दिवस या सह्याद्रीच्या खुशीत चालत असताना स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी आपण घरातूनच 4 दिवस पुरेल अशी शिदोरी बांधून घेतो. समारोहाच्या आदल्या दिवशी श्री तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून आयोजित केलेल्या भंडाऱ्याचा आस्वाद देखील आपल्याला मोहिमेत घेता येतो. अखेर समारोपाच्या दिवशी सामील झालेला हा प्रत्येक धारकरी डोक्यावर भगवा फेटा बांधून पुढल्या वर्षभराची शिदोरी घरी घेऊन जाण्यासाठी उत्सुक झालेला असतो. भगवान छत्रपतींच्या विचाराचा वारसा सांगणारी तरुण पिढी हीच या देशाची खरी संपत्ती आणि म्हणूनच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित वर्षभरामध्ये अशा गडकोट मोहिमा, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं बलिदान मास, वारकरी धारकरी संगम, दुर्गा माता दौड, मातृपितृ इच्छापूर्ती दिन, त्याचप्रमाणे शिवचरित्र पारायण, इतिहास अभ्यास वर्ग असे देशाची प्राणशक्ती वाढवणारे उपक्रम घेत असतात. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत येणाऱ्या काळामध्ये दुर्गराज रायगडावरती आपण 32 मन सुवर्ण सिंहासन स्थापन करणार आहोत.
आणि त्यासाठी गावोगावांमध्ये खडा पहारा नाव नोंदणी देखील चालू आहे. आस आणि ठास आमचा एकमुखी योद्धा